तू कोण बोलतेस ग? आणि कुठनं बोलतेस तू? तू आता ज्या रस्त्यावर आहे तिथंच. नक्की कुठं? तू जिथं उभा आहेस त्याच्या उजव्या बाजूला जाळीचं कंपाऊंड आहे. तिथंच आंब्याचं झाड आहे. आता तिथंच उजव्या बाजूला समोर एक बंगला आहे. तू जिथं उभा आहेस त्याच्या डाव्या बाजूला चांदवडीचा बोर्ड आहे. शितले, काय चाललंय? कुठं काय? फोनवर कुणाशी बोलत होतीस? यास्मिनशी. शितले, थापा मारू नको. मलाच फोन केला होतास ना? मी कशाला तुला फोन लावते? असं आणि इकडं बघू की लास्ट कोणाला फोन केलता ते दे इकडं. अय, मी काय फोन बिन देत नसती. आणि तसं बी पोरींच्या फोनला हात लावायचा नसते. होय, म्हणजे तूच फोन करत होतीस आहे का नाही? माझी फिरकी तूच घेत होतीस. आता माझा काय संबंध यात? दाखव की फोन. अय, मी नाही दाखवणार. शितले, शितले फोन दाखव. नाही सांगितलं ना? शितले फोन दाखव. घे बघ. आईला खरंच की ही तर शितली नाही. झालं समाधान? अन काय राजा, अजून बी तुझं चालू आहे वाटत. आजा, नक्की भानगड काय आहे? कुठं काय? नक्कीच काहीतरी भानगड आहे. पण तू मला सांगत नाहीस. तू माझ्यापासून काहीतरी लपवतोस. अगं खरंच काय नाही तर. आजा, तू सांगणारच का नाही? नाहीतर मी सांगतो सांगतो. शितले, कालपासून तुझ्या मैत्रिणीनं डोक्याला ताप केलाय माझ्या. सारखंच फोन करते. झोपल्यावर फोन, उठल्यावर फोन, इकडं फोन, देवळात फोन. नको नको केलंय माहितीये का? सारखंच फोन. पहिला भारीच की मग. हा, काय बारे, डोक्याला शॉर्ट झालाय माझ्या. काय बी बोलत असती. का एवढं काय बोलती? आजा, मला बी सांग की. हेच की ते तू हँडसम आहेस, तुझी चंद्रकोर भारी आहे आणि आणि तुझी स्माइल भारी आहे, असं काय बी बोलत असते. म्हणून तुला सांगत नव्हतो मी. त्यात काय एवढं सांगायचं की? शितले, मला की विचारायचंय तुला. विचार की. मी खरंच हँडसम दिसतोय? तुला बरं वाटावं म्हणून सांगू का मला जे खरं खरं वाटतं ते सांगू? खरं खरं सांग. आजा, तू ना तुझ्या भाषेत सांगायचं ना तर तू एक नंबर आहेस. प्रत्येक पोरीची कल्पना असते की माझा लाईफ पार्टनर असा असावा, तसा असावा, त्याचं बोलणं असं असावं, त्याचं हसणं असं असावं. पण सगळ्या पोरींना एकत्र बसून त्यांच्या लाईफ पार्टनरचं एकच चित्र काढायचं ठरवलं ना तर तो तू असशील. आजा, ही पोरगी लई म्हणजे लई नशिबान असेल जिला तुझ्यासारखा लाईफ पार्टनर भेटेल. कारण पोरींना फक्त नवरा नको असतोय. स्वतःचं घरदार सोडून गेल्यावर त्यांना बापाचं प्रेम आणि आईची माया देणारा नवरा हवा असतोय.
आणि ते सगळं आहे तुझ्यात. तू परफेक्ट आहेस. आपण कुणावर तरी प्रेम करतोय त्यापेक्षा कोणतरी आपल्यावर प्रेम करते ही जगातली सगळ्यात भारी गोष्ट आहे. आजा, ही पोरगी तुझ्या एवढं प्रेम करत असेल ना तर तिला हातचं जाऊ देऊ नकस. काकी, ही घे. कुठनं आणली ग माती? आपल्या वावरात ना. नक्की ना? कारण वावरातलीच लागती बर का माती. आणि कसं आहे, करायचं तर सगळं रिवाजाप्रमाणे नीट व्हायला पाहिजे. अगं वय ग, सकाळीच गेलते रानात. हा. आणि मला बी नाही आवडत असं कसं बी केलेलं. शीतल, तिथं घट ठेवलाय बघ, तिथं आहे अंजाजा. हा, आणि ती येताना जोगली बी घेऊन ये. आता तिला जोगली कळणार आहे का? अगं तीच ना घटावर ठेवायची. नशीब. आणि तांब्यावर पाणी पण घेऊन ये. काय काय सांगायचं तर सगळे एकत्र सांगा की, हे घेऊन ये ते घेऊन ये. असू दे आता, जा. सुमन, अगं पाची कडदाने काढली का? होय, ते आहे की. हे बघ. हा. ते घटाभोवती पसरून टाका आणि त्याच्यावर पाण्याचा शिंतोडा टाका. बरं. हा. काके, सुमन, अगं विड्याची पानं आणली का? देवपूजाची आहेत ना? आहे ती. मी ठेवलीत पानाच्या डब्यात. हा. ताई, तो माझा डबा कुठं आहे? कुठला डबा? अहो, तो स्टीलचा लाडू घालून ठेवलेला. त्याच्यावर चीज चौका सुमन जितेंद्र पवार हिस्सा प्रेम भेट असं लिहिलंय बघा. अहो, लग्नात मिळाला होता मला. हा, तो डबा होय. नाही बाई, मला नाही माहिती. अगं तूच ठेवला असेल इकडे तिकडे गडबडीत. आणि आता नाव आहे म्हटल्यावरती सापडेलच की. शितले, आता तुझं काय खरं नसते. जर का चुकून आजानं डब्यावरचं नाव वाचलं तर मेलीच तू. शितले, कुठं ग? काय नाही आले. आता हिला काय झालं? बया, तिचं मध्येच काय बी नसते, काय कळतच नाही. अवघड आहे बाई या पोरीचं. नाहीतर काय, काय चाललंय तेच कळत नाही.